स्वागत आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली नुमान। आणि आज आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। नवीन सुरुवाती आदर्श आज आहे, म्हणजे केजी सेक्शनचा आज ग्रॅज्युएशन डे आहे। मी पण तयार झाले। मागे पण शनिवारी होता, पण तो पोस्टपोन झालेला थोड्या टायमासाठी। आणि आज आहे तर चाललो 9 वाजेपर्यंत बोलवले, कारण ह्यांचं पहिलं फोटो सेक्शन आहे, त्याच्यानंतर मग 10 वाजता चालू होणार आहे सॉरी त्यांचा प्रोग्राम, म्हणजे सॉन्ग प्रे सॉन्ग वगैरे डान्स वगैरे आहे सगळा। तर तेच दर्श पण तयार झालाय। दर्श 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 तू काय घेतलंयस? हा प्रे सॉन्ग घेतलंयस ना पहिला? हा त्यांनी पहिला प्रे सॉन्ग घेतलंय। तर आम्ही पण जातोय। सचिनची फक्त आता वाट बघतोय आम्ही। सेलिब्रेशन झालेलं त्याचे सगळे प्रत्येकाचे मुलं एकदम चांगले वाटते। सेलिब्रेशन हे दर्शच्या शाळेमध्ये सगळे डे सेलिब्रेशन झाले होते। ब्लू डे, येलो डे, पिंक डे, ऑरेंज डे, त्याच्यानंतर रेड डे। पण त्यावेळी दर्शचे ऍडमिशन नव्हतं झालं। आणि दर्श बघा किती सुंदर दिसते। सगळी मुलं नुसती ते गाऊन घालून बागडत होती। दर्शला जायचं होतं त्याच्या फ्रेंड बरोबर, एकामेकांबरोबर इतकी मस्तीनी। टीचरचा तर म्हणजे त्यांनी एवढा आरडाओरडा करून हे केलेला ना, टीचर अक्षरशः संतापले होते तेव्हा। पण खरंच मुलं खूप सुंदर वाटत होती आणि कार्यक्रम पण खूप सुंदर झाला। आता ही लाईन मध्ये उभी होती त्यांच्या सिंगल फोटोसाठी। तर टीचर त्यांना सांगत होती की तुम्ही प्रत्येक जण लाईन प्रमाणे जा आणि व्यवस्थित फोटो वगैरे काढा। तर दर्शचं पण चाललेलं मी चालू। हा दर्शचा फ्रेंड अद्विक आहे। तर त्याला मी विचारलं मम्मी कुठे आहे, बाहेर आहे की आतमध्ये? बोलतं बाहेर आहे म्हणून, कारण मला आतमध्ये दिसली। ती पहिली चालू होती। आज आम्हाला थोडं जास्तच लेट झालं होतं। तर आता ही लाईन मध्ये चाललेत फोटो काढायला। हे लाईन मध्ये मुलं सगळी उभी होती फोटो काढण्यासाठी। टीचर एकेकाला बोलवत होती। यांच्या तोपर्यंत त्या टोप्या काय राहत नव्हत्या, कारण मुलं इतकी छोटी होती की टोप्या त्यांच्या मापाच्या नव्हत्या, थोड्या मोठ्या होत्या, तरी पण ऍडजस्ट केलेल्या होत्या। टीचर एकेकांना आवाज देत होती, फोटो काढत होते। त्याच्यानंतर हा दर्शचा फ्रेंड गेला होता अद्विक। टीचर सगळ्यांना मग लाईन मध्ये सांगत होती की ह्यानी या त्यानी या, प्रत्येकाचे फोटो। त्याच्यानंतर दर्श पण गेला। बघा माझा चिंटू कॅन्डी कसा गेलाय तो। त्याने पण मस्तपैकी असा फोटो काढला। सचिन त्याला सांगत होते की तिकडे बघ म्हणून कॅमेराकडे, आणि फोटो काढते टीचर, सॉरी ते कॅमेरामॅन। त्याचा झाला फोटो। त्याच्यानंतर मग दर्शला पप्पाने त्याचे घेतले आणि परत लाईन मध्ये त्याचं प्रे सॉन्ग होतं पहिलं। तर त्या प्रे सॉन्ग साठी चालली होती सगळी अगीन गाडी परत। आणि नंतर हे पॅरेंट्स सगळे वाट बघत होते की कधी कार्यक्रम सुरू होते, कारण हा कार्यक्रम पहिला पोस्टपोन झाला होता आणि आता त्यांना सुट्टी पडल्याच्या नंतर शनिवारी म्हणजे घेतला गेला। तर कार्यक्रम खूप छान आणि सुंदर झाला होता, कारण काय बोलतात प्रमुख पाहुणे यायचे होते म्हणून थांबला होता। प्रमुख पाहुणे आले पण, आणि मग त्यांचा स्वागत समारंभ सत्कार झाला आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली। पहिलं प्रे सॉन्ग
थांब 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 सगळ्यांचा फोटो घेऊ दे. अगीन गाडी चालले. हे अगीन गाडी चालले का? बुम बुम करतोस. Master Judge Sachin Patel. Miss Lisa Fat. Miss Aisha Virgil. लगेच ते मागे फोटो सेक्शन झालेलं ते आहे. ओके जा. हा जा जा आता जा. फोटो सेक्शनला नाही ग्रुप फोटो. Master Hafiz Abdullah Kandili. ನಾನು ರೆಡಿ ಮಾಡ್ತೀನಿ ही दर्शच्या म्हणजे त्याच्या क्लासवाला सगळ्यांना ग्रुप फोटोला नेली होती. होतं तर काय प्रत्येक आईवडील फोटो पाडत होते तर मुलांचं लक्ष तिकडे जात होता. त्याच्यामुळे मग मुलं कोण इकडे बघते तिकडे बघते त्यासाठी सांगले की म्हणजे तुमचे मोबाईल बंद करा, पहिले फोटो क्लिक होऊ दे. झालं फोटो क्लिक. पण नंतर मग त्यांना खाण्यासाठी नेले म्हणजे त्यांना काहीतरी स्नॅक देणार होते. तर रमजान चालू आहे तर सगळं काय ओपन नव्हतं पण छोट्या मुलांसाठी पाणी बॉटल, एक केक होता, ज्यूस होता आणि एक कॅडबरी होते असं त्यांना मिळाले. ते तिकडंच चालली होती ही सगळी जण आणि ते घेऊन झाले आणि नंतर पुन्हा मग सगळी जण क्लासरूम मध्ये आली होती. ही सगळी तिथं स्नॅक आणायला चाललेत म्हणून लाईन मध्ये सगळी अगीन गाडी चालले. किती वेळा ही अगीन गाडीचे डब्बे इकडे तिकडे होत होते.